हॅलो. इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. याचे श्रेय बऱ्याच लोकांना जाते, पण मला हे क्रेडिट द्यावेसे वाटते ते म्हणजे इंडियन ऍक्ट्रेस आणि टीव्ही प्रेझेंटर मंदिरा बेदीला. का तेही सांगतो. पहिली इंडियन वुमेन्स क्रिकेट असोसिएशन हे बीसीसीआयच्या अंडर येत नव्हते. त्यांचं एक वेगळं असोसिएशन होतं. त्यावेळेस आपली पूर्व क्रिकेटर मिथाली राज आणि जुलन हे लोक सांगतात त्यावेळेस असोसिएशनकडे पैसे नसायचे. त्यांच्या ट्रॅव्हल जनरल कंपार्टमेंट मध्ये ते करत असत. राहण्याची सोय नसत. आज तरी 5 स्टार 7 स्टार्स मध्ये हे राहत आहेत. मग त्यावेळेस काय व्हायचं, एनआरआय जे स्पॉन्सर्स असायचे ते त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ठिकाणी दिलेले अरेंजमेंट्स अशा ठिकाणी ते राहत होते. खूपच स्ट्रगल होते त्यावेळेस. पण मंदिरा बेदी हिला क्रिकेट बद्दल खूप पॅशन होता आणि त्यावेळेस तिला एक ज्वेलरी ब्रँडने तिला ब्रँड अँबॅसेडर केले होते. त्यावेळेस तिला विचारण्यात आले, त्यावेळेस ती म्हणाली होती की तुम्ही इंडियन टीमला इंग्लंडसाठी फ्लाईटचे तिकीट्स, त्यांचा स्टेज आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करा. यामुळेच ती इन्फ्रास्ट्रक्चर राईट झाले. नाहीतर बघा, त्यावेळेस त्यांना जर मॉनिटरी सपोर्ट भेटला नसता, जर मंदिरा बेदीने तिला गरज नसताना फक्त तिला तिच्या असलेल्या क्रिकेटच्या पॅशन बद्दल तिने इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमला इंग्लंड पर्यंत पोहोचवले. पण असेही होऊ शकले होते की त्यांना तो स्पॉन्सरशिप मिळालेली नसती, ते चांगले खेळले नसते, नंतर ते बीसीसीआयशी कनेक्ट झाले नसते, तर आज आपण हा वर्ल्ड कप कदाचित खेळू शकलो नसतो. कदाचित तो इंडियामध्ये झालाही नसता. बट ते एका व्यक्तीमुळे जिला काही गरज नव्हती, बट त्याचे श्रेय तिला दिलेही गेलेले नाहीत. त्यासाठी आपण हे तिच्यापर्यंत हे पोहोचू की थँक्यू सो मच की तुम्ही मुलींना क्रिकेट खेळण्याबद्दल प्रवृत्त केलं. यासाठी तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. थँक्यू.